मराठी चित्रपटात एकाच पठडीत अडकून त्याच भूमिका कराव्या लागतात हे आपण पाहिलंय। तेव्हाचे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे म्हणा किंवा आताचे भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे म्हणा, एकदा विनोदी अभिनयात अडकले ते अडकलेच। किंवा अलका कुबल सारख्या अभिनेत्रीची दुःखी अभिनय करणारी म्हणून झालेली ओळख म्हणा किंवा बॉलिवूडच्या मीना कुमारीची ट्रॅजेडी क्वीन म्हणून झालेली ओळख म्हणा, या अशा ओळखीने एक टॅगच डोक्याला चिकटतो। पण सध्या उपेंद्र लिमये काहीसा असाच कित्ता गिरवतोय का? नॅशनल अवॉर्ड मिळवणारा उपेंद्र लिमये आपल्या अभिनयातून समाजातल्या मागासलेल्या आणि दुर्लक्षित असलेल्या व्यक्तींचे चित्रण करतोय। जोगवा, रेला रे आणि आता तुह्या धर्म कोणचा, तीनही चित्रपटाचं कथानक चौकटी बाहेरचं आहे, वेगळं आहे। तीनही चित्रपटात उपेंद्रचा उत्तम अभिनय आहे आणि असे, पण तीनही चित्रपट एका उपेक्षित समाजातल्या पात्राचे चित्रण करतात। या ना त्या कारणाने उपेंद्र लिमये अभिनयाच्या त्याच छटा गिरवतोय का अशी शंका येते। उपेंद्र लिमयेने या चौकटी बाहेर जाऊन काहीतरी वेगळं कॅरेक्टर करायला हवं का? तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा। राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत।